नमस्कार. बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज. पुन्हा कर्तव्य आहे मालिकेमध्ये अगदी रंजक वळण आलंय. दोन जुळ्यांच्या मुलींचा एकटा बाप आणि घटस्फोटित मुलाची आई असलेल्या वसुंधराची कथा पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेतील आकाश आणि वसूची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते आहे. या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची झालेली आहे. तसेच आता वसूचे फोटो आकाशच्या घरी पोहोचतात. मंगल वसूचे फोटो आकाशच्या खोलीत ठेवण्यासाठी जाते तेव्हा ती चिनू मनूला डिचकवते की नवीन आई येणार आहे आणि तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. तसेच तिकडे वसू ही बणीला वचन देते की लग्नाच्या स्वार्थी विचाराने त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. बणीला शाळेत आई बाबांवर निबंध लिहून आणायला सांगितला असतो, त्यामुळे तो वसूकडे हट्ट धरतो की बाबांची ओळख सांग. हे सर्व होत असताना बेबी काका आकाशचे फोटो घेऊन सुधीरकडे आलेले असतात आणि सुशीला आणि सुधीर आकाशचे फोटो गुपचूप वसूच्या खोलीत ठेवतात. ते फोटो बणीच्या हाती लागतात आणि आकाशचे फोटो बघून हाच आपला बाबा असल्याचे त्याला वाटते. दुसऱ्या दिवशी बणी भरदिवसात आकाशला पाहून फोटोवाले बाबा म्हणून हाक मारतो. आता काय होईल जेव्हा आकाश बणीची ही हाक ऐकणार? वसू बंदीला कसे समजणार? कसे जुळेल आकाश आणि वसूचं नातं हे मालिकेच्या आगामी भागातच कळणार आहे. तसेच ही मालिका पुनर्विवाह या मालिकेचा रिमेक आहे. नमस्कार. छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे अबोली. पहिल्या दिवसापासूनच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे. अबोलीच्या वडिलांनी म्हणजेच प्रतापरावांनी मणवा हिच्यावर अतिप्रसंग केला आहे, ज्यामुळे मणवाला न्याय मिळावा यासाठी अबोली तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे. यामध्येच आता या मालिकेत एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली. मणवाला न्याय मिळावा यासाठी अबोली कोर्टात तिच्या वडिलांविरुद्ध केस लढणार आहे. तर तिच्या विरोधात सुप्रसिद्ध वकील देवदत्त खांडेकर ही केस लढणार आहेत. प्रतापरावांच्या बाजूने ते केस लढणार असून त्यामुळे अबोली पुढे एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेत देवदत्त खांडेकर या वकिलांच्या रूपात एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. नुकताच स्टार प्रवाहाने या मालिकेचा एक प्रोमो रिलीज केलाय. या प्रोमोमध्ये अभिनेता अनंत जोग यांची झलक पाहायला मिळते. त्यामुळे या मालिकेत अनंत जोग हे वकील देवदत्त खांडेकर यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान अनंत जोग यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिका आणि खास करून वेब सिरीजमध्ये काम केलंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. बॉलिवूड अभिनेत्री बनलेल्या राजकारणी जयाप्रदा आपल्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असतात. 70 आणि 80च्या दशकात या अभिनेत्रीचे नाव बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्सच्या यादीत समाविष्ट होते. त्या काळात प्रत्येक मोठ्या चित्रपट निर्मात्याच्या ओठावर फक्त जयाचे नाव होते. परिस्थिती अशी होती की चाहत्यांनी चित्रपटात जयाचे नाव एक तास रिलीज होण्याआधीच त्याला हिट घोषित करायचे. अभिनेत्रीने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये आकाशाला भिडले आहे. तसेच पण अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य खूपच तणावपूर्ण होते. श्रीकांत नाहटा आणि जयाप्रदा यांचा विवाह त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता. कारण असे होते की अभिनेत्री आधीच विवाहित पुरुषाशी लग्न करत होती. श्रीकांत नाहटा यांनाही पहिल्या लग्नापासून 3 मुले होती. श्रीकांत नाहटा यांनी जयासोबत लग्न करूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता आणि या लग्नानंतर जयाप्रदा यांना दुसऱ्या महिलेचा टॅग मिळाला होता. चित्रपट निर्माते त्याच्यासोबत बॉलिवूडमध्ये काम करण्यास अगदी टाळाटाळ करू लागले आणि एक वेळ अशी आली की जयाप्रदा यांनी श्रीकांत नाहटा यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने आपले घर सोडले आणि वेगळे राहू लागली. श्रीकांत नाहटा आणि जयाप्रदा यांना मूल बाळ नव्हते. यामुळे अभिनेत्रीने तिच्या बहिणीकडून एक मूल दत्तक घेतले. जयाने या मुलाचे नाव सिद्धू असे ठेवले होते. जयाने त्याला तिच्या